सांगलीतील लोकहित मंचच्या वतीनं आज 31 डिसेंबर रोजी दारू नको दूध प्या हा उपक्रम राबवण्यात आला। राम मंदिर चौकात पार पडलेल्या या उपक्रमास सांगलीकरांचा उदंड प्रतिसाद लाभला। गेल्या 18 वर्षांपासून लोकहित मंचच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष मनोज भिसे आणि त्यांचे कार्यकर्ते हा उपक्रम राबवत आहेत। यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक विक्रमसिंह कदम, कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबालाल जमादार, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे यांच्या हस्ते दूध वाटप करण्यात आलं। खाली कर दिलो आज 31 डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस। उद्यापासून 2025 चालू होणार। नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज दारू सोडा आणि दूध प्या हा अभिनव उपक्रम आपले मनोज भिसे राबवत आहेत। या कार्यक्रमाला मोरे साहेब, कदम साहेब, कुलकर्णी साहेब हे सर्वजण उपस्थित आहेत। सर्व तरुणांना हेच आव्हान आहे की दारूनं आपलं सर्व आयुष्य मात्र होत आहे, त्या दूध पिऊन सशक्त व्हा हा संदेश सर्वांसाठी आहे आणि पुढचं वर्ष सर्वांना सुखाचे आणि समृद्धीचे जावं अशी शुभेच्छा देतो। आज 31 डिसेंबर 2024 वर्ष संपत आहे आणि 2025 वर्षाची सुरुवात होताना मनोज भिसेंच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला जातो आहे। दारू नको दूध प्या असा उपक्रम आज या ठिकाणी आपण साजरा करतो आहे। त्या ठिकाणी उपस्थित कर्मवीर बँकेचे चेअरमन रावसाहेब पाटील, सांगली शहरचे मोरे साहेब, ट्रॅफिकचे कुलकर्णी साहेब सगळे उपस्थित आहेत। या निमित्तानं एक अत्यंत चांगला उपक्रम आपण या ठिकाणी साजरा करतो आहे, जेणेकरून तरुण पिढीला एक चांगलं प्रबोधन व्हावं आणि दारूच्या नशेत असतील किंवा दारूमुळे जे होणारे दुष्परिणाम आहेत त्यातून वाचण्यासाठी आणि लोकांना प्रबोधन व्हावं म्हणून हा एक अत्यंत चांगला असा उपक्रम आहे। त्याबद्दल मी मनोज भिसेंचं मनापासून धन्यवाद मानतो आणि हा उपक्रम असाच सुरू राहू दे आणि सगळ्या तरुण पिढीनं यातून बोध घ्यावा हीच नववर्षाची विनंती। सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी सांगली शहरामध्ये मनोज भिसे यांच्या माध्यमातून दारू नको दूध प्या हा जो उपक्रम राबवला जातोय हा अतिशय अभिनंदनीय असा उपक्रम आहे। दारूमुळे आज समाजामध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, तरुण पिढी गुन्हेगारीकडे ओढली जात आहे। दारू पिऊन व्यक्ती कुणाचा खून करेल, कुणाला अपाय करेल, कुठल्या प्रकारचा ॲक्सिडेंट होईल याचा काही नेम नाही। तर अशी ही घातक जी दारू आहे ती सोडण्याचं आव्हान हे मनोज भिसेंनी केलेलं आहे। अतिशय चांगला उपक्रम आहे, त्याला आमच्या पोलीस दलातर्फे मनोज भिसे यांना शुभेच्छा आहेत। लोकहित मंच सांगलीच्या वतीने आम्ही गेले 18 वर्ष झाले तरुणांना संदेश देण्यासाठी, व्यसनमुक्ती आणि दारूच्या नशेपासून आरी गेले तरुण त्यांना संदेश देण्यासाठी लोकहित मंचच्या वतीने आम्ही 18 वर्ष झाला हा उपक्रम करतोय। त्याला प्रतिसाद पण चांगला लावलाय। आमचा तरुणांना संदेश एक आहे की दारू नका दूध प्या हा उपक्रम आहे, तरी व्यसनाच्या आहारी न जाता तरुणांना आमचा चांगला संदेश आहे। आणि आज या कार्यक्रमाला सांगली शहरचे पोलीस निरीक्षक संजय मोरे साहेब आणि ट्रॅफिकचे कुलकर्णी साहेब आणि सिव्हिल सर्जन कदम साहेब आणि कर्मवीर पतसंस्थेचे रावसाहेब पाटील साहेब उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला। याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो।